आम्हीच तुला इथे बोलून आणलं. आमच्याबद्दल माहिती न घेता आमची भक्ती करतोस, हे तर असं झालं. पोहताना येतं पाण्यात उडी मारणं. अरे नुसता अध्याय वाचून वाचून काय नाही होत. आम्ही कोण, कुठून आलो, कशासाठी आलो, तू आमचा भक्त का झालास याची माहिती जाणून घ्यायची ना. नमस्कार दादा. स्वामी समर्थ महाराज नेमकं आहेत तरी कोण? ते नेमकं कुठून आले आणि कसं आले? त्यांचा जन्म नाही पण त्यांची समाधी आहे, हे असं कसं शक्य? काही लोक स्वामी समर्थ महाराजांना भोंदू बाबा पण म्हणतात. आणि 1800च्या काळामध्ये युद्धातून पळून गेलेला पेशवा बाजीराव पण म्हणतात. तोच पुढे चालून अक्कलकोटात श्री स्वामी समर्थाच्या नावाने स्थायिक झाला. जो देव प्रकट होऊ शकतो तो देव देह कसं काय त्याग करू शकतो? सर्वप्रथम तर आमच्या स्वामी समर्थांच्या भक्तांमध्ये नमस्कार नसून श्री स्वामी समर्थ असतं. श्री स्वामी समर्थ ताई, हा तुमचाच प्रश्न आहे. हा प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनातला प्रश्न आहे. जो कोणी उठतोय तो स्वामींबद्दल सांगायला चालू करतोय. स्वामींबद्दल अर्धवट माहिती घ्यायचं आणि भरमसाठ सांगायचं हे काही योग्य नाही. स्वामींचे अनुभव, स्वामींचा चमत्कार, स्वामी कसं प्रत्येक भक्तांना साथ देतात हे जर ऐकायचं असेल तर जेवढं ऐकाल तेवढं कमी आहे. खरं तर आपण आपल्या स्वामी समर्थांची जी जुनी ग्रंथ आहेत, जी मूळ भरकर आहे, ज्याच्याबद्दल स्वामी समर्थांची संपूर्ण प्रचिती झाली, लोकांना स्वामी समर्थ महाराज समजले, त्याला बखर म्हणतात. त्या बखरीपासून अनेक पुस्तकं तयार झाली. त्यातलंच एक तुम्ही अध्यायचे करता 21 अध्याय, स्वामी चरित्र सारामृत 21 अध्याय. स्वामी समर्थांचं श्री स्वामी समर्थ सारामृत 21 अध्याय वाचले असाल तुम्ही? हो, दररोज वाचते. अरे वा, छान. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त स्वामींबद्दल तुम्हाला माहिती असेल. काय कळालं नाही दादा. तुम्ही दररोज 21 अध्याय वाचता. त्यातलं फक्त मला 10व्या अध्यायामध्ये काय म्हटलं सांगाल काय? बरं ते जाऊ द्या. 5व्या अध्यायामधलं माहितीये? बरं ते पण जाऊ द्या. पहिल्या अध्यायामध्ये काय लिहिलं ते तरी सांगा. नाही दादा, सॉरी, माहिती नाही. स्वामी समर्थांच्या अध्यायाची निर्मिती त्यासाठी झाली कारण स्वामी समर्थांची प्रचिती आणि स्वामी समर्थांचे अनुभव हे काय होते त्यांच्या भक्तापर्यंत पोहोचण्यासाठी या अध्यायांची निर्मिती झाली होती. स्वामी समर्थ महाराजांचे 21 अध्याय. अध्याय म्हणजेच धडा. जसं तुम्ही लहानपणी तुम्ही शाळेत शिकताना धडे शिकायचा, तसं आता स्वामी समर्थांचे 21 अध्याय हे धडे आहेत. बरं तुम्ही सांगा मग, पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय, त्यात आहे तरी काय? तेवढंच नाही, त्याच्यापेक्षा भरपूर सांगतो. आणि खरं सांगतो, जे आजपर्यंत श्री स्वामी समर्थांचं संशोधन झालं किंवा स्वामी समर्थांचे जे काही पूर्वज बखर ग्रंथ आहेत त्याच्या आधारे मी सत्य माहिती सांगतो. तुमचे प्रश्नाचे उत्तर पण देतो. कारण आपलं कर्तव्य आहे प्रत्येक स्वामी भक्ताला स्वामीबद्दल खरी माहिती सांगणं, हे आपला एक भाग आहे. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय पहिला. चैत्र शुद्ध द्वितीया 1071, अश्विनी नक्षत्र दुसरे चरण, प्रीतियोग, वार गुरुवार. एक 8 वर्षाची बालक मूर्ती धरती दुभंगून वटवृक्षातून बाहेर आली.